रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण दुधाच्या मलाईपासून तूप निघतं, तुपापासून आज आपण बनवलेली आहे तुपाच्या मलाईपासून मिठाई. तर मिठाई बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी इथे मिठाई झालेली आहे. कोणी जर बघितलं तर कोणाला वाटणार नाही की ही एवढी छान अशी मस्त मिठाई तुम्ही घरच्या घरी अशी बनवलेली आहे. एकच नंबर अशी इथे मिठाई झालेली आहे. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला मिठाई तयार झालेली आहे. तर इथे मी थोडीशी तोडून सुद्धा दाखवलेली आहे. तोडली तरी पण एक हाताने तोडली तरी पण खूप छान अशी मिठाई तयार होते आपल्याला. तर बघू शकता किती छान अशी मिठाई तयार झालेली आहे. घरच्या घरी एकदम कलाकंदासारखी मिठाई तयार होते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मिठाई बनवू शकता. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. झटपट मिठाई बनवायची म्हटल्यानंतर आपल्याला इथे ना सर्व साहित्य पटापट काढून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेले, एक छोटी वाटी थोडेसे काजू बदाम घेतलेले, अर्धी वाटी हवरी घेतलेली म्हणजे तीळ घेतलेले, ओला नारळ छान मस्त फोडून मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे. शेंगदाणे छान भाजलेले काढून घेऊया, तीळ भाजून घेऊया, हवरी छान भाजलेली आहे काढून घेऊया, काजू बदाम भाजलेले, काजू बदाम छान भाजून झालेले काढून घ्यायचे. खोबरं अशा पद्धतीने मी एकदम बारीक दळून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक दळून घ्यायचं. आता इथे हे मी तूप बनवून घेतलेली मलाई आहे, त्याच्यामध्ये थोडंफार तूप आहे तरी काही हरकत नाही, पण मला एकच नंबर अशी छान आहे. आंबट वगैरे काही नाही आणि तुमची पण मलाई आंबट नसावी. आता हे खोबरं मलाईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. बाकीचं सर्व साहित्य मिक्सरला दळून मलाईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं. महाशिवरात्री विशेष आपण महादेवाला प्रसाद पण बनवतो आणि मिठाईसुद्धा होईल अशा पद्धतीने रेसिपी बनवतो. अशा पद्धतीने खोबरं घालून घेतलेलं आहे आणि ते आपण काजू बदाम हे सर्व मिक्सरला बारीक दळून घेऊया. मलाई आणि खोबरं एकत्र झालेलं आहे. छान अशी मिठाई तयार होणार आहे. व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली तरी नक्की करा आणि कमेंट करून सांगा मिठाई कशी झाली कशी नाही. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे. खूप छान अशी मलाईची मिठाई तयार होते. अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा. इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे, एक फुलपात्र भर आपल्याला तो लगेचच घालून घ्यायचा, म्हणजे आपल्याला मलाई जी आहे ती खाली डागत नाही आणि गुळाचा पण पटकन पाक तयार होतो. गूळ ह्या स्टेपला लगेच घालून घ्यायचा, बाकीचं साहित्य नंतर घातलं तरीही चालतं, म्हणजे गुळाचा पण पाक तयार होतो, पातीला पण डागत नाही, छान मस्त मिक्स होऊन जातं. गूळ छान वितळायला लागलेलं आहे. हे साहित्य सर्व मलाई काढून घ्यायची चमच्याच्या साहाय्याने. इथे आपण मिक्सरला सर्व एकत्र दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गूळ आणि खोबरं छान मिक्स झालेलं आहे. इथे आपण हे पावडर तयार करून घेतली, काजू बदाम हवरी शेंगदाणे हे मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. छान अशी मस्तपैकी आपल्याला मिठाई तयार होते. सर्व छान एकजीव झालेलं आहे. एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून देऊया आता, म्हणजे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण लगेच थोडंसं थंड झाल्यानंतर एखादा डबा घेऊन ताट घेऊन त्याच्यावरती छान मस्त सेट करून घ्यायचं आहे. गॅस बंद करू. इथे एक मी मिठाईचा डबा घेतलेला आहे. असा मिठाईचा डबा असला तरीही चालेल. त्याच्यामध्ये एक आपल्याला पेपर ठेवून घ्यायचा आहे. वहीचा कागद घेतलेला आहे. तेलाची लावायची गरज नाही आहे, याला भरपूर तेल असतं, त्याच्यामुळे ते छान असं मस्त निघलं जातं. तर ते इथे आपल्याला ही मिठाई खोक्यामध्ये घालून घ्यायची, बॉक्समध्ये घालून घ्यायची. अशा पद्धतीने तूप असतं बघा, याच्यावरती तूप साचलेलं आहे. छान बॉक्समध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे सेट करायची वेळ येत नाही. छान मस्त मिठाई तयार होते. इथं आपल्याला हे काढून घेतल्यानंतर अशी सेट करून घ्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने. स्टीलचं भांडं असेल तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये जरी केलं तरी चालेल. तर बघू शकता किती तूप आलेलं आहे वरती. इथे मी थोडंसं केशर घालून घेते. पिवळसर केशर आहे. हे मी घरच्या घरी बनवलेले केशर आहे, पपईपासून बनवलेलं आहे, पण आपल्याला स्वीटवरती घालायला खूप छान उपवासाला सुद्धा चालतं. अशा पद्धतीने हे केशर घालून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही काही
स्वीट असं पातळमध्ये बनवत असन त्यालासुद्धा चालतं. हे वरून दुधामध्ये घालायला छान मस्त कलर येतो. अशा पद्धतीने इथे मी हे केशर घालून घेतलं आहे. घालून घ्यायचं आपल्याला थोडेशा अशा पद्धतीने. तर बघू शकता किती छान अशी मिठाई तयार झालेली आहे. याला थोडंसं आपण चमच्याने वरतून दाबून घेऊया. आता बघूया आपण 1 तासानंतर छान असं मस्त सेट करून देऊ. 1 तास असं झालेला आहे मिठाईला. आता आपण झाकण काढून बघूया. तर बघू शकता छान अशी मस्त सेट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तोंड मोकळे झालेले आहे. एका छोट्याशा डिशमध्ये काढून घेऊया किंवा तुमच्याकडे दुसरं काही साहित्य असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर बघा किती छान अशी आपल्याला मिठाई निघालेली आहे. कागद काढून घेऊया. तर अशा पद्धतीने कागद निघतोय छान असा. तुम्हीसुद्धा खूप छान अशा मस्त घरच्या घरी एकदम कलाकंदसारखी आपल्याली मिठाई तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाई घरच्या घरी बनवू शकता. तर बघू शकता किती छान अशी मस्त मिठाई आपल्याली तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी सुद्धा कट करून बघूया. तर मी इथे ताट चेंज करून घेतलेलं आहे. मोठं ताट घेतलं आणि आता इथे आपण कट करून बघूया. छान अशी मस्त कट होते बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी खूप छान अशी मस्त मिठाई बनवू शकता. ही उपवासाला सुद्धा चालेल म्हणून मी महाशिवरात्री विशेष मिठाई बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. हे मुलांना उपवास असल्यानंतर काहीतरी गोड खाऊशीच वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाई नक्की बनवून बघा. दुधापासून खूप छान अशी मस्त मिठाई बनते. मलाईपासून ज्यावेळेस आपण तूप बनवतो ह्या उपवासाला नाही पुढच्या उपवासाला सुद्धा तुम्ही बनवू शकता. पुढचा एखादा एकादश वगैरे असं काही उपवास आला तर त्या उपवासाला छान अशी मस्त मिठाई बनवू शकता. आणि चवीला पण खूप छान लागते. त्याच्यामध्ये गूळ असतं. सर्व काही आयुर्वेदिकच आहे, पौष्टिकच आहे. अशा पद्धतीने तुम्ही कट करून 8-15 दिवससुद्धा ही मिठाई खाऊ शकता. अशा पद्धतीने जर बनवून ठेवली तर अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आणि खूप अशा पद्धतीने मिठाई झालेली आहे. बघू शकता किती छान अशी मस्त मिठाई झालेली आहे. तर जशी आपल्याला मार्केटला भेटते अशा पद्धतीने मिठाई इथे तयार झालेली आहे. आणि खूप चविष्टसुद्धा झालेली आहे. मलाईपासून झालेली मिठाई. तर नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर बघू शकता किती छान अशा आपल्याला मिठाईचा फ्लेवर झालेला आहे. एकच नंबर असे. मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. तर मिठाई बघा इथं किती छान अशी मस्त मऊसूत अशी झालेली आहे. आतूनसुद्धा बघा किती छान अशी झालेली आहे. एकच नंबर अशी आपल्याला मिठाई झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा. धन्यवाद.